बारामतीतल्या राजकीय वर्तुळातून पुढे येतेय। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट होतीये। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला गेले असल्याचं कळतंय। बारामतीतल्या राजकीय वर्तुळातून ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे दाखल झाल्याचं कळतंय। अजित पवारांचं काटेवाडीला घर आहे आणि या ठिकाणी सुप्रिया सुळे भेटीला गेल्या असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। जावेद, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची भेट होती असं कळतंय। आज मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीकडे सर्वांचं लक्ष असताना ही भेट होतीये, काय नेमके यामागचे तपशील आहे? नक्कीच आज मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण पवार कुटुंबाने जे आहे ते मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील आपले वडील शरद पवार यांना मालेगाव येथील मतदान केंद्रावर घेऊन जाऊन त्यांचं मतदान झाल्यानंतर त्या थेट बारामती शहरात आल्या। रिमांड होम या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचं म्हणजे पती साधारण सुळे असतील किंवा आई असतील त्यांना घेऊन मतदान झाल्यानंतर थेट आता त्या मतदान आपल्या मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी जात असताना काटेवाडी गावामध्ये आपल्या ज्या काकी आहेत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशादेवी पवार यांना भेटण्यासाठी त्या काटेवाडील थेट पवार फार्मवर गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या त्यांच्या काकींना भेटणार आहेत आणि त्या बऱ्याच दिवस झाल्या काकी या कोल्हापूरला होत्या, त्यामुळे त्या तिथे जाऊन त्यांची भेट घेणार विचार करून त्या पुढच्या ज्या मतदान केंद्रावरती गाठीभेटी घेण्यासाठी जाणार आहेत। अगदी जावेद, खरं तर नेहमी सुप्रिया सुळेंच्या भाषणात म्हणा किंवा अजित पवारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियापैकी कोणी सदस्य नेहमी सांगत असतात की राजकारण हे वेगळं आणि आमचे पवारांचे कौटुंबिक संबंध हे वेगळं आणि हेच संकेत खरं तर या भेटीमधून जातात असं म्हणावं लागेल का? नक्कीच, कारण पवार कुटुंब जे आहे ते सातत्याने एकमेकांवरती जरी त्यांनी राजकारण केलं असलं, एकमेक पवार विरुद्ध पवार किंवा ननंद विरुद्ध भाऊजाईची लढाई असली तरी देखील त्यांनी आपला जो प्रेमाचा जो एकसंधपणा आहे तो कायम ठेवलेला आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी कधी टीका केलेली नाही किंवा शरद पवारांनी देखील टोकाची त्यांच्यावरती टीका केलेली नाही, अजित पवारांनी देखील टीका केलेली नाही। असं एक कुटुंब आहे, आम्ही एकच आहोत असं त्यांनी वारंवार आपल्या बोलण्यातून आज त्याचाच प्रत्यय इथं येतोय। कारण पवार कुटुंब एकसंध असल्याचं पुन्हा एकदा हे चित्र दिसत आहे आणि सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या आशादेवी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ह्या राजकीय चर्चेमध्ये थोडं विधान जे आहे ते चर्चेलं जात आहे। ठीक, जावेद, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपल्याकडून बारामतीमधल्या या परिसरातल्या सर्व घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। जावेद मुलाणी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।